ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा आत्या घरी आलेल्या असतात. सायली येताच म्हणते, आई अगं तू कधी आलीस? तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, अगं आत्ताच आली. तर आता सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, आई बाबा कसे आहेत? बाबांशी तुझं बोलणं झालं ना? प्रतिमा आत्या म्हणतात, हो त्यांच्याशी माझं बोलणं झालं, ते अगदी ठीक आहेत. तू अजिबात काळजी करू नकोस. तर कल्पना ताई म्हणतात, सायली अगं प्रतिमा का आली आहे ते तरी तिला विचार. तर सायली म्हणते, विचारायला काय हवं, हे तर आईचंच खरं आहे, ती कधीही येऊ शकते. प्रतिमा आत्या म्हणतात, हो पण मी आज देवी आईच्या मंदिरात गेली होती. देव्या आईला अभिषेक केला आणि मग म्हटलं इथे यावं आणि तुम्हा दोघांचीही ओटी भरावी, म्हणूनच मी आली आहे. सायली बाळा तू बस बरं असं म्हणत आता सायली आणि कल्पनाताई या दोघांनाही बसवत प्रतिमा हत्या दोघांनाही हळदी कुंकू लावतात आणि त्यानंतर दोघींचीही ओटी भरतात. आता प्रतिमा हत्यांनी येताना दोघींसाठीही गजरे आणलेले असतात. आता कल्पनाताई आणि सायली दोन्हीही ओट्या देवी आईच्या समोर ठेवतात. देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर सायलीच्या डोक्यात कल्पनाताई गजरा मळून देतात. आता सायलीच्या केसात गजरा मळून होताच त्यानंतर सायली कल्पनाताईंच्या केसात गजरा माळते आणि हे सगळं पाहून सगळेजण खूप खुश असतात. घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं आणि म्हणूनच या चांगल्या क्षणाचे फोटो काढावेत म्हणून अर्जुन म्हणतो, थांबा मी तुम्हा तिघींचेही फोटो काढतो, खरंच खूप छान दिसताय. तर आता अर्जुन तिघींचेही फोटो काढतो. तर त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की आता आमच्या केसातील ही गजरा फोटोमध्ये यायला हवा, असे फोटो काढा. आता अर्जुन फोटो काढणार, परंतु अर्जुनला शिंका सुरू होतात. अर्जुनच्या काही शिंका थांबत नाहीत आणि अर्जुनला काही फोटो काढता येत नाही. तर त्यावेळी प्रतिमांच्या लक्षात येतं. प्रतिमा म्हणतात, अरे देवा, अर्जुनला तर सायलीच्या फुलांची लर्जी आहे आणि मी तीच फुल घेऊन आलीत. खरं तर माझ्या लक्षातच आलं नाही की अर्जुनला सायलीच्या फुलांची लर्जी आहे आणि मी ती फुल घेऊन आली. खरं सॉरी अर्जुन. तर त्यावेळी सायलीला सुद्धा शिंका सुरू होतात. कल्पना ताई म्हणतात, सायली अगं तुला सुद्धा शिंका येतायत या दिवसात, इतक्या जास्त शिंका येईन बरं नाही. तर प्रतिमा म्हणतात, हो ना सायली, तुला कशाची लर्जी आहे? आता अर्जुनला सायलीच्या फुलांची लर्जी आहे म्हणून त्याला शिंका येतात. तुला धुळीची लर्जी झाली आहे का? इथे धूळ आहे का? तर सायली म्हणते, नाही आई. तर त्यावेळी कल्पना ताई आता विमलला आवाज देत म्हणतात, विमल इथे धूळ असेल तर जरा साफ करून घे बरं. आता विमल ताई सायलीला बाजूला व्हायला सांगतात आणि धूळ साफ करत असतात. पण सायलीच्या शिंका काही थांबत नसतात. अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, काय करावं हे मी सर्च करतो असं म्हणत अर्जुन आता सायरीला शिंका येत त्यावर उपाय काय हे सर्च करतो, परंतु काहीच सापडत नसतं. अर्जुन म्हणतो, मी एक काम करतो, मी अश्विनलाच फोन करतो असं म्हणत अर्जुन अश्विनला फोन करतो आणि म्हणतो, हॅलो अश्विन, अरे प्रतिमा हत्याने सायलीचे गजरे आणलेत म्हणून मला शिंका येतात. पण आता सायलीला सुद्धा शिंकायला लागल्यात. तिला नक्की कशाची लर्जी झाली असेल, त्यावर आता आपण काय करू शकतो? तर अश्विनने उपाय म्हणून वाफ घ्यायला सांगितलेली असते. तर आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. अर्जुन कल्पना ताईंना आवाज देत म्हणतो, मम्मा. कल्पना ताई म्हणतात, हो मी ऐकलं आहे. असं म्हणत कल्पनाताई विमलला वाफ घेण्यासाठी पाणी आणायला सांगतात सायलीला. त्यांनी गरम पाणी दिलेलं असतं पण तरी सुद्धा सायलीच्या शिंका काही थांबलेल्या नसतात आणि म्हणूनच आता गरम पाण्याची वाफ घ्यायला सांगतात. तरी सुद्धा सायलीच्या शिंका काही थांबत नाहीत. कल्पनाई म्हणतात, सायली आता तू बाहेरून आली आहेस ना म्हणून तुला त्रास झाला असेल, धुळीची लर्जी झाली असेल. तू एक काम करतेस का, वर जाऊन फ्रेश होऊन ये. प्रतिमा आत्या म्हणतात, हो सायली तू फ्रेश होऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल असं म्हणताच आता सायली वाफ घेऊनही तिला बरं वाटत नाही म्हणून रूममध्ये
जायला निघालेली असते, पण सायलीच्या शिंका काही थांबत नाहीत. प्रतिमा, आत्या पनाताई. यांना सायलीची खूप काळजी वाटत असते. प्रतिमा, आत्या म्हणतात, मी आज देवी आईच्या मंदिरात गेले होते, अभिषेक केला. देवी आईला इतकंच साकड घातलं की माझ्या मुलीच्या आयुष्यात कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. पण हे काय चाललं आहे? तिचे त्रास, तिची संकट कमी होतच नाहीत. आता तिला हा त्रास का होत असेल? सगळ्यांना सायलीची काळजी वाटत असते. या अवस्थेत सायलीला येणाऱ्या शिंका आणि त्यामुळे तिला होणारा त्रास कोणालाच पाहवत नसतो. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता प्रियाने जे औषध पिलेलं असतं त्यामुळे प्रियाला त्रास व्हायला सुरुवात होतो. प्रिया म्हणते, अरे देवा, खरंच दुखायला लागलं आहे, असं म्हणत ती मोठमोठ्याने ओरडत असते. प्रियाने जे औषध पिलेलं असतं त्यामुळे तीच दुखणं तिला सहन होत नसतं. प्रियाचा हा आवाज ऐकून कॉन्स्टेबल, डॉक्टर आणि जेलच्या इन्चार्ज मॅडम त्या ठिकाणी आलेले असतात. तर आता डॉक्टरांना प्रिया म्हणू लागते, मला खूप दुखतेय, मला खूप त्रास होतोय. तर डॉक्टर प्रियाची अवस्था पाहतात. प्रियाला होणारा त्रास त्यांनाही लक्षात येतो आणि म्हणून ते प्रियाला विचारतात, नक्की कुठल्या बाजूला दुखतेय? तर प्रिया म्हणते की उजव्या बाजूला. डॉक्टर प्रियाला चेक करतात आणि त्यानंतर प्रियाची सगळी परिस्थिती लक्षात येताच इन्चार्ज मॅडमना म्हणतात, मॅडम, हिला आत्ताच्या आता हॉस्पिटलला हलवावी लागेल, हिची परिस्थिती खूप नाजूक आहे. प्रिया त्यांना म्हणते, डॉक्टर, माझ्या मुलाला काहीही व्हायला नको प्लीज, माझ्या मुलाला काही होणार तर नाही ना? तर डॉक्टर म्हणतात, नाही, असं काहीही होणार नाही. तर आता प्रिया इशाराने सांगताच कॉन्स्टेबल मॅडमना विचारतात की मॅडम, मी हिच्या सोबत जाऊ का? कारण हिची सगळी औषध मला माहीत आहेत. तर डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, तसं असेल तर तुला हिच्या सोबत जावंच लागेल. आता इन्चार्जही परवानगी देतात. तर त्यावेळी प्रियाला घेऊन आता कॉन्स्टेबल मॅडम हॉस्पिटलला निघालेली असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली फ्रेश होऊन येते. पण तरी सुद्धा सायलीच्या शिंका काही थांबलेल्या नसतात. शिंकाने सायली खूप हैराण झालेली असते. सर्वांना सायलीची खूप काळजी वाटत असते. तर विमल ताई म्हणतात, अजूनही सायली ताईंच्या शिंका काही थांबलेल्या नाहीयेत, सायलीच्या शिंका या चालूच असतात. तर कल्पना ताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन, तू अश्विनला फोन कर आणि अश्विनला म्हण की सायलीच्या गायनॅकला घेऊन यायला, कारण तिला इतक्या शिंका येतात की यामुळे बाळाला त्रास नको व्हायला. तर अर्जुन म्हणतो की हो. आता अर्जुनच्याही शिंक काही अजूनही थांबलेल्या नसतात. अर्जुन आता अश्विनला फोन करायला घेतो. आता अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन, तू एक काम कर, सायलीच्या शिंका अजूनही थांबल्या नाहीयेत, तिला त्रास व्हायला लागलाय, त्यामुळे तू लगेच तिच्या गायनाकला घरी घेऊन ये. तर अश्विन म्हणतो की नाही, थोडा वेळ लागेल. अर्जुन म्हणतो, काय, पण जरा लवकर येण्याचा प्रयत्न कर. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो आणि कल्पना ताईंना म्हणतो, मम्मा, त्यांना यायला अर्धा तास लागेल. कल्पनाई म्हणतात, अर्धा तास? आता सायलीच्या शिंका काही थांबत नसतात आणि अर्जुनला तोच रास पाहवत नसतो. अर्जुन म्हणतो, मम्मा, मला सायलीची अवस्था पाहवत नाहीये, मला तिथे यायचंय. तुम्ही एक काम करता का? तुम्ही दोघींनीही गजरे काढून बाजूला ठेवा. तर आता प्रतिमा, आत्या सायलीच्या केसातील गजरा काढतात आणि कल्पना ताईसुद्धा त्यांच्या केसातील गजरा काढतात. आता विमल ताई ते दोन्ही गजरे घेऊन बाजूला जातात. तर आता अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, सायली, तुला जास्त त्रास तर होत नाही ना? जर जास्त त्रास होत असेल तर जाऊन तू वरती आराम कर. तर सायली म्हणते, नाही, आता बर वाटते, मी थोडा वेळ इथे बसतीय. आता माझ्या शिंका तरी थांबल्या आहेत, म्हणजे मला आता शिंका येत नाहीयेत. तर कल्पनाताई म्हणतात, काय कमाल आहे ना, म्हणजे अचानकच तुला शिंका यायला सुरुवात झाल्यात आणि अचानकच तुझ्या शिंका थांबल्या ताई. तर सायली म्हणते, हो ना, एवढा वेळ मी सायलीच्या फुलांचा गजरा केसात माळलात त्यावेळी तर मला शिंकाय होत्या आणि गजरा काढून ठेवला
तर माझ्या शिंका थांबल्यात. तर कल्पना ताई म्हणतात, अगं हो, पण सायलीच्या फुलांची लर्जी ती तर तुला नाहीच आहे, ती फक्त अर्जुनला आहे. मग तुला का शिंका येत होत्या? तर सायली विचार करते आणि म्हणते, ते तर आहेच म्हणा. तर प्रतिमा, आत्या म्हणतात, अर्जुनला सायलीच्या फुलांची लर्जी आहे, म्हणूनच सायलीला शिंका आल्या. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर प्रतिमा, आत्या म्हणतात, म्हणजे याचा अर्थ तुझं बाळ अगदी पूर्णपणे बापावरच गेला आहे. प्रतिमा म्हणतात, अर्जुन, अरे, या ज्या शिंका होत्या ना, त्या सायलीला कुठलीही लर्जी झाली नव्हती. तिला झालेल्या लर्जीच्या नव्हत्या, तर तिच्या पोटात वाढणाऱ्या तुझ्या बाळाला झालेल्या लर्जीच्या होत्या. तुझ्या बाळाला सुद्धा सायलीच्या फुलांचा वास सहन होत नाही. अरे बघ ना, सायलीची फुलं इथून गेलीत. बाळ शांत झालं आणि शिंकाही गायब. आता मात्र सायलीला हसायला येतं. अर्जुन तर खूप खुश होतो आणि म्हणतो, म्हणजे बाळ 200% तर माझ्यावरच गेला आहे. तर कल्पनाताई म्हणतात, हो, अगदी खरं आहे. आता या सगळ्यांच्या गंमत चमत हसर खेळत वातावरण अगदी छान सुरू असतं आणि त्याचवेळी चैतन्य येतो. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, बरं झालेस की तू आलास. ऐक ना, आता काय गंमत झाली माहिती आहे का? तर चैतन्य म्हणतो, एक मिनिट, मी अगोदर बोलतो, मग तू सांग. आता एक सगळ्यात मोठी गोष्ट घडली, ती म्हणजे प्रिया जेलच्या बाहेर पडली आहे. आता हे ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. कल्पनात ताई, सायली, प्रतिमा त्या उठून उभ्या राहतात आणि एकत्रच विचारतात, काय? कारण प्रिया जेलमधून सुटणं हे किती धोक्याचं आहे हे सगळ्यांनाच माहीत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता प्रियाला हॉस्पिटलला आणलं जातं, तिला चेक केलं जातं. तर डॉक्टर प्रियाला म्हणतात, काळजी करू नकोस, आता अगदी ठीक आहेस तू. तर त्यानंतर आता इन्स्पेक्टर मॅडम डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर, या कैदीला अजून किती दिवस इथे हॉस्पिटलला ठेवावं लागेल? तर डॉक्टर म्हणतात, किमान 2 आठवडे तर ठेवावंच लागेल, कारण ती प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत आम्ही तिला स्ट्रॉंग औषध देऊ शकत नाही आणि म्हणूनच आमच्या ऑब्झर्वेशन खाली तिला 2 आठवडे तरी इथेच राहावं लागेल. आणि हे प्रियाने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. आता डॉक्टर आणि इन्स्पेक्टर मॅडम तिथून निघून जातात. त्यावेळी प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना तिथून श्वेताला घेऊन यायला सांगतात. आता श्वेताला ॲड्रेस पाठवल्याप्रमाणे श्वेता प्रियाला हॉस्पिटलला भेटायला आलेली असते. तर श्वेता येताच प्रिया म्हणते, बरं झालं तू वेळेत आलीस, मी केव्हापासून तुझीच वाट बघत होते. तर कॉन्स्टेबल मॅडम त्या दोघींना म्हणतात, तुम्ही बोला तोपर्यंत मी बाहेर लक्ष ठेवून आहे. असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम तिथून निघून जातात. तर श्वेताला आता प्रिया म्हणते, आता मला सगळं काही डिटेल्समध्ये सांग. आश्रमात जे जे काही घडलंय ते सगळं मला अगदी व्यवस्थित सांग. म्हणजे सायलीने आश्रम ताब्यात घेतल्यापासून जे काही घडलं आहे ती प्रत्येक गोष्ट मला सांग. तर श्वेता म्हणते, सांगते, सगळं काही सांगते. असं म्हणत श्वेता आता प्रियाला म्हणते की सायलीने आश्रमाची तर सगळीच जबाबदारी घेतली आहे. असं म्हणत आता श्वेता सगळी बातमी आता प्रियाला सांगते आणि पुढे प्रियाला म्हणते, मधुभाऊ ज्यावेळी हॉस्पिटलला होते ना, त्यावेळी एक मुलगी आश्रमात आली होती, पण त्या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. कारण तिच्या वागणुकीवरून माझ्या लक्षात आलं की नक्कीच ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेय. तर प्रिया श्वेताला म्हणते, पण तुला असं का वाटते? तर श्वेता घडलेला सगळा प्रकार प्रियाला सांगू लागते. रात्री सर्वजण झोपले आहेत याचा अंदाज घेत तिने कोणाला तरी फोन केलेला असतो आणि सगळ्यांच्या नकळतच तिने तिचा मोबाईलही लपवून ठेवलेला असतो. तीच असं लपवाच पवीच वागणं पाहून श्वेताने तिच्यावर संशय घेतलेला असतो आणि त्याबद्दलची सगळी माहिती आता श्वेता प्रियाला देते. आता प्रिया श्वेताच कौतुक करते आणि म्हणते, श्वेता काय मस्त काम करतेस, असंच बारीक लक्ष ठेव. त्यांच्यावर कळलं ना एकही गोष्ट तुझ्या नजरेतून सुटायला नको. तर प्रिया म्हणते, आता प्लॅनिंग पुरे झालेत, आता कृती करायला हवीत. असं म्हणत
आता प्रिया पुढचा प्लॅन काय करायचा याचा विचार करत असते. आता प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना त्या ठिकाणी बोलावून घेते आणि म्हणते, ताई, माझं एक काम करशील का? तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, करावंच लागेल. तर आता प्रिया म्हणते की सचिनला फोन कर आणि त्याला म्हण की मला हॉस्पिटलला येण्यासाठी कोणकोणती माणसं आता तो मॅनेज करू शकतोच, खरं तर सगळेच जण इथे येऊ शकतात असं काहीतरी कर. आता कॉन्स्टेबल मॅडम सचिनला फोन करण्यासाठी तिथून निघून जातात. तर इथे श्वेता प्रियाला विचारते, प्रिया, आता तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे? तर प्रिया म्हणते, आता पहिला वार सायली अर्जुनवर करायचा आणि तो कसा, कुठे आणि केव्हा होईल हे सगळं काही मी तुला फोनवर सांगेनच. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी सर्वच जण चैतन्याला प्रश्न करत म्हणतात की सुटली म्हणजे काय झालं? ती कशी काय जेलमधून सुटू शकते? तर प्रतिमा म्हणतात, हो ना कल्पनाताई, म्हणतात ती जेलमधून सुटली म्हणजे तिची शिक्षा माफ झाली का? तिला जेलमधून कायमच सोडवलंय का? तर चैतन्य म्हणतो, नाही नाही, असं काहीही होऊ शकत नाही. तिची कायमची सुटका झाली नाही, परंतु शेवटी ती प्रिया आहे आणि तिने तिच्या जुन्याच युक्ता वापरायला सुरुवात केली आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे त्यावेळी चैतन्य म्हणतो, झालं असं की आपले जुने क्लायंट देसाई यांना मी सोडवण्यासाठी जेलमध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यावर मला सगळं काही कळालं, कारण त्यावेळी चैतन्यने स्वतःहून हे सगळं दृश्य पाहिलेलं असतं. आता घडलेला संपूर्ण प्रसंग चैतन्य सगळ्यांना सांगू लागतो, कारण ज्यावेळी जेलच्या इन्चार्ज मॅडम यांच्याशी चैतन्य बोलत असतो त्याचवेळी प्रियाला स्ट्रेचरवरून घेऊन जातात. आता ती स्ट्रेचरवर घेऊन जाणारी कैदी प्रिया आहे हे चैतन्याच्या लक्षात येताच चैतन्य त्या मॅडमला म्हणतो, या कैदीला तुम्ही कुठे घेऊन जात आहात? तर त्या मॅडम म्हणतात, प्रिया सुभेदार तिला हॉस्पिटलला घेऊन जातोय. तर चैतन्य विचारतो, हॉस्पिटलला का, कशासाठी? तर त्या म्हणू लागतात की तिला खूप पोटात दुखते आणि उलट्याही होतायत, त्यामुळे आता तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. तिला इतका त्रास होतोय की असं वाटतंय की जास्तीत जास्त दिवस तिला आता हॉस्पिटललाच राहावं लागेल. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर सायली संताप आणि म्हणू लागते, म्हणजे पुन्हा एकदा ती आता बरं नसल्याच कारण देऊन जेलमधून बाहेर पडली आणि हॉस्पिटलला आली आहे. म्हणजे आता हॉस्पिटलला आल्यानंतर तिला जसं हव्य तसं वागण्याची मोकळीक मिळणार. प्रतिमा घाबरतात आणि म्हणतात, पण तिथे तिच्यावर 24 तास पोलिसांचा पहारा असेलच ना? तर अर्जुन म्हणतो, हो असेल. या सगळ्यात तिने तिच्या प्रेग्नन्सीचा फायदा उचलला आहे. तर कल्पनाताई म्हणतात, म्हणजे आता ती प्रेग्नेंट आहे म्हणून तिची तिथून सुटका होणार आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही, तसं काहीही होणार नाही. फक्त काही दिवस तिला आता जेलमध्ये राहावं लागणार नाही, पण तिची शिक्षा तिला भोगावीच लागणार. आता प्रिया जेलमधून सुटली त्यामुळे सर्वच जण घाबरलेले असतात. चैतन्य म्हणू लागतो, हॉस्पिटलमध्ये राहून ती काय किल्ल्या फिरवेल ना हे आपल्यालाही कळणार नाहीत. तर कल्पनाताई म्हणतात, आता या पोरीने अजून काही उद्योग करून ठेवले नाहीत, म्हणजे मिळवलं तर सायली कल्पनाताईंना म्हणते, आई, पण याबद्दल तुम्ही अश्विन भाऊजींना काही सांगू नका, त्यांना उगाच त्रास व्हायला नको. तर अश्विन म्हणतो, पण मी हे सगळं काही ऐकलं आहे, पण काळजी करू नका, ती कुठे राहते, काय करते, याने मला काहीही फरक पडत नाही. असं म्हणत आता अश्विन त्याच्या रूमच्या दिशेने निघून जातो. तर इथे कल्पनाताई घाबरतच म्हणतात, मला तर आता तिची भीतीच वाटते. आपल्या घरावरून तिची सावली का जात नाहीये? सायली सुद्धा घाबरलेली असते, कारण आपल्या घरावर कोणतंही संकट येऊ नये याची सायलीला काळजी वाटत असते. तर इथे प्रतिमा हत्या सायलीच्या खांद्यावर हात ठेवतात, तिला आधार देतात आणि शांतही करतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाला भेटण्यासाठी प्रियाची संपूर्ण टीम आलेली असते. इथे सचिन आणि राकेश आलेला असतो.
आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती आलेली असते. तर आता सचिन प्रियाला म्हणतो, प्रिया हा माणूस आपलं काम करायला तयार आहे. तर प्रिया सचिनला म्हणते, पण सचिन हा तुझ्या विश्वासातला आहे ना? सचिन म्हणतो, हो, अजिबात काळजी करू नकोस. 100 ते तर ती व्यक्ती प्रियाला म्हणते, मॅडम अजिबात काळजी करू नका, मी तुमचं काम अगदी 100 व्यवस्थित करणार आहे. त्याचाच तर इतका भारी मोबदला मिळतोय. आता मला तर राकेश म्हणतो, पण नक्की प्लॅन काय आहे? तर प्रिया म्हणते, सांगते, सगळं काही सांगते. श्वेताकडून मिळालेल्या माहितीचा पूर्ण वापर करून घ्यायचा. श्वेता म्हणाली की हल्ली आश्रमात मुलं यायला लागली आहेत आणि श्वेताने एकदा माहिती दिली की मुलगी आश्रमात आली की मग यांना तिचा नातेवाईक म्हणून तिथे पाठवायचं आणि मग हे त्या मुलीला आपल्यापर्यंत घेऊन येतील. अर्थातच या सगळ्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावे लागतील, नाहीतर सायली अर्जुनला संशय येईल. कारण सायली अर्जुन पुरावे पाहिल्याशिवाय, खात्री पटल्याशिवाय कुठल्याही माणसाकडे त्या मुलीला देणार नाहीत. तर राकेश म्हणतो, हो अगदी खरं आहे. तर सचिन म्हणतो, जर सायली अर्जुनने त्या मुलीला यांच्याकडे दिलं तर मग आपण समजायचं की आपण आपली पहिली पायरी जिंकलो आहोत, पहिली पायरी सडलोत आणि मग पुढच्या प्लॅनिंगला सुरुवात. तर प्रिया म्हणते की हो. तर दुसरीकडे आश्रमात पाहायला मिळतं जी नवीन मुलगी आलेली असते, अंकिता, तिची सगळीकडे शोधाशोध सुरू असते. अंकिता तिचा मोबाईल शोधत असते, पण तिला तिचा मोबाईल कुठेच सापडत नसतो. अंकिता म्हणते, कुठे गेला असेल माझा मोबाईल? तर त्याच वेळी आता श्वेता प्रियाला भेटून येताना भाजीपाला घेऊन आश्रमात आलेली असते. श्वेता अंकिताला विचारते की काय शोधतेस? अंकिता म्हणते, काही नाही. श्वेता म्हणते, हेच ना, तुझा फोन शोधतेस ना, कालच रात्री मला मिळाला होता. असं म्हणत श्वेता आता अंकिताला तिचा मोबाईल देते. तर आता श्वेता म्हणू लागते, मला तर तुझा फोन सापडला, पण मी कोणालाही सांगितलं नाही आणि कोणाला कळूही दिलं नाही की तुझ्याकडे फोन आहे. तर त्याच वेळी आता काका आश्रमात 2 मुलींना घेऊन येतात आणि आश्रमातील मुलीला म्हणतात की हे बघ, या 2 मुली आजपासून आपल्या आश्रमात राहायला आल्या आहेत. त्या आजपासून इथेच राहणार आहेत. तू मधुवंशी यांची ओळख करून दे. तर राकेश इकडे प्रियाला विचारतो की आपण आपल्या कामाला सुरुवात करायची आहे का? तर प्रिया म्हणते, नाही. अरे त्या श्वेताला कळवू दे तरी की आश्रमात कुठे नवीन मुलगी आली आहे का? जर आश्रमात नवीन मुलगी आली तरच आपल्याला आपल्या कामाला सुरुवात करता येईल. तर सचिन म्हणतो, पण तोपर्यंत याला व्यवस्थित पडवून ठेवायला हवं. तर प्रिया म्हणते, हो ते तर करावंच लागेल, परंतु त्या अगोदर मला अण्णा सर आणि नागराज काका यांच्याशी बोलावं लागेल, कारण मला त्यांची मदत लागणार आहे. पण प्रत्यक्ष भेटल्याशिवाय हे कसं शक्य होणार आहे? तर राकेश म्हणतो, पण पप्पा जेलमधून बाहेर येणं हे शक्यच नाहीये. तर प्रिया म्हणते, राकेश बाळा, अरे तू किती मंद आहेस, हे वेळोवेळी सिद्ध करायची गरज नाहीये. कारण राकेश बाळा, अरे तू एक गोष्ट विसरतोयस, तुझ्या समोरची मुलगी बसली आहे ना, ती जेलमधूनच बाहेर आली आहे. त्यामुळे ही गोष्ट तू मला तरी सांगू नकोस की तुझ्या पप्पांना जेलमधून बाहेर पडणं शक्य नाही. तर प्रियाच हे बोलणं ऐकताच राकेश प्रियाला म्हणतो, म्हणजे नक्की काय करायचंय? तर सचिन म्हणतो, एवढंही तुला कळत नाहीये का? राकेश ऑब्व्हियसली आता ज्या पद्धतीने प्रिया आजारपणाचं नाटक करून इथे हॉस्पिटलला आली आहे, तसंच त्यांनी सुद्धा यावं असं प्रियाचं म्हणणं आहे. इतकंही तुला कळत नाहीये का? आणि राकेश कधीतरी त्या डोक्याचा वापर कर. राकेश म्हणतो, 1 मिनिट, प्रत्येक वेळी तुम्ही सर्वजण मला बोलवू नका. तुमच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होईल, मी पप्पांना सांगतो. तर सचिन म्हणतो, ॲक्च्युली अण्णांना तिथून बाहेर पडायला VIP पास तर मिळतोच, पण हा तर कैद्यांचा ऑड आहे आणि इथे येण्यासाठी त्यांना स्पेशल परमिशन काढावी लागेल. पण ठीक आहे प्रिया, तू विचार करू नकोस, ती कशी काढता येईल ते मी बघतो. असं म्हणत आता सचिन अण्णांना तिथे कसं घेऊन यायचं
याचा विचार करत असतो. तर प्रिया म्हणते ठीक आहे, परंतु या माणसाचं आता ट्रेनिंग सुरू करा, कारण हात त्या मुलीचा खरा खोरा नातेवाईक वाटायला हवा. तरच अर्जुन आणि सायली आपल्या पहिल्या जाळ्यात अडकतील. तर सचिन म्हणतो, तू अजिबात काळजी करू नकोस प्रिया, आता अर्जुन आणि सायली आपल्या जाळ्यात असे काही अडकतील, अशी काही त्यांची कोंडी होईल की त्यातून सुटणं त्यांना शक्यच होणार नाही. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, आता मधुभाऊ त्या मुलींची सगळी माहिती विचारत त्यांना विचारतात की नक्की हा कोण आहेत. तर त्यावेळी काका म्हणू लागतात की मधुभाऊ, ही एक मुलगी मला मंदिरात सापडली आणि दुसरी रस्त्याच्या बाजूला बसली होती. त्या दोन्ही मुली खूप घाबरलेले असतात. मधुभाऊ त्यांना म्हणतात, तुम्ही अजिबात घाबरू नका, एक काम करा, तुम्ही बसा बरं. आता मधुभाऊ श्वेताला आवाज देत म्हणतात, श्वेता, या दोघांसाठी पाणी घेऊन येतेस का? तर श्वेता आता त्या दोन्ही मुलींसाठी पाणी घेऊन येते. त्या दोन्ही मुली खूप रडत असतात. मधुभाऊ त्यांना म्हणतात, ए प्लीज रडू नका, कोणीही तुम्हाला काहीही करणार नाही, त्यामुळे तुम्ही रडू नका. आता मधुभाऊ त्या दोघींनाही पाणी घ्यायला सांगतात आणि त्यानंतर मधुभाऊ त्यांना म्हणतात, कुठून आलात तुम्ही? तुमच्या दोघींचे आईवडील कुठे असतात? तुम्ही कुठे राहत होता? तर त्या दोन्ही मुली घाबरतच उत्तर देत म्हणतात की आम्हाला माहीत नाही. मधुभाऊ म्हणतात, तुम्हाला माहीत नाही, मग काही हरकत नाही. हे बघा, तुम्हाला जर या आश्रमात राहायचं असेल, तुम्हाला जर आजाराची गरज असेल, तर तुम्ही या आश्रमात राहू शकता. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या आईवडिलांना लवकरात लवकर शोधण्याचा आपण प्रयत्न करू. घाबरू नका, अजिबात काळजी करू नका. आता आश्रमात आलेल्या दोन मुली पाहून इथे श्वेता मात्र खुश होते. तर आश्रमातील मुलगी मधुभाऊंना आठवण करून देत म्हणते, मधुभाऊ जर या आपल्या आश्रमात राहणार असतील तर सायली ताईने सांगितल्याप्रमाणे या मुलींचे फॉर्म भरून घ्यायला हवेत ना? मधुभाऊ म्हणतात की हो, परत जरा आठवण करून दिलीस असं म्हणत आता मधुभाऊ काकांना म्हणतात की या मुलींचे फॉर्म भरून घ्या, या मुलींची सगळी माहिती यामध्ये असायला हवी. आता मधुभाऊ म्हणतात, तुम्ही तोपर्यंत फॉर्म भरून घ्या, मी तोपर्यंत सायलीला कळवतो असं म्हणत मधुभाऊ सायलीला फोन करायला घेतात. तर दुसरीकडे सायली प्रिया जेलमधून सुटली याचा विचार करत असते आणि अर्जुनला म्हणते, म्हणजे प्रियाने तीच शक्कल लढवली आणि आता ती हॉस्पिटलला जाऊन पोहोचली आहे. अर्जुन म्हणतो, कदाचित तिला खरंच बरंही नसेल, ती आजारी असेल, म्हणजे ते प्रेग्नेंट आहे आणि म्हणूनच तिला त्रास होत असेल. तर सायली अर्जुनला म्हणते, मी प्रियाला जेवढं ओळखते ना, त्यावरून मला हेच वाटते की प्रियाची ही सगळी काही नाटक सुरू आहेत. हे सगळं काही तिचं नाटक आहे. खरं खोरं तिला बरं नाहीये असं आपण म्हणू शकत नाही. त्याचवेळी सायलीला कुसुमताईचा फोन आलेला असतो. सायली म्हणते, कुसुमताईचा फोन आहे असं म्हणत ती फोन स्पीकरवर ठेवते आणि म्हणते, बोल कुसुमताई. तर मधुभाऊ म्हणतात, साऊ, अगं मी मधुभाऊ बोलतोय. तर सायली म्हणते, बोला मधुभाऊ. तर आता मधुभाऊ सायलीला घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणतात, साहू बाळा, आता आश्रमात अजून 2 मुली आल्या आहेत. काका त्यांना घेऊन आले आहेत. तू दिलेले सगळे फॉर्म मी त्यांच्याकडून भरून घेतो. तर सायली म्हणते, बरं ठीक आहे मधुभाऊ, मी आल्यानंतर त्यांना भेटेनच, पण तुम्ही श्वेताकडे फोन देता का? मधुभाऊ म्हणतात, 1 मिनिट असं म्हणत मधुभाऊ आता श्वेताकडे फोन देतात. तर श्वेता सायलीला म्हणते, बोला ना ताई. तर सायली श्वेताला म्हणते, श्वेता, आता आश्रमाच्या 2 मुली आहेत ना, त्यांची व्यवस्थित काळजी घे. त्यांना सगळी माहिती विचार आणि त्यांना जे काही हवं नको ते सगळं बघ. आणि हो, या सगळ्यामध्ये त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची मात्र काळजी घे. आणि हो, त्यांची सगळी माहिती अगदी व्यवस्थित लिहून ठेव. त्या कुठून आल्यात, काय झालं होतं, काय घडलं होतं, हे सगळं काही लिहून ठेव. आणि अहो, त्यांना हे आश्रम म्हणजे आपलं खरं वाटलं पाहिजे याची काळजी घे.
तर आता श्वेता म्हणते हो ताई जाप. रमाने तुम्ही मला आपलंस केलं तसंच. त्या मुलींना सुद्धा मी आपलंस करेन, अजिबात काळजी करू नका. तर सायली श्वेताला म्हणते माझा विश्वास आहे तुझ्यावर असं म्हणत सायली फोन ठेवते. तर दुसरीकडे श्वेता म्हणते तू अजिबात काळजी करू नको सायली, कारण आता या मुलींची सगळी माहिती काढून मी प्रियाला पोहोचवणार आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत प्रियाप्रमाणे आता नागराज सुद्धा इथे हॉस्पिटलला आलेला असतो. तर आता नागराज प्रियाला म्हणतो काय आहे तुझा नक्की पुढचा प्लॅन. तर प्रिया नागराजला म्हणते माझ्या एका सोर्सकडून मला अर्जुन सायली बद्दलचे सगळे डिटेल्स मिळतात आणि त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता आश्रमाबद्दल बोलत असतात. सायली म्हणते मधु भाऊनी जर अगोदरपासूनच आश्रमात येणाऱ्या मुलींची नोंद केली असती आणि ती जर पोलीस स्टेशनला जमा केली असती तर या सगळ्याचा नक्कीच खूप फायदा झाला असता आणि पुढच्या गोष्टी सोप्याही झाल्या असत्या. तर अर्जुन म्हणतो आपण तर ते करणारच आहोत. तर दुसरीकडे प्रियाला श्वेताचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणते हा श्वेता बोल. तर श्वेता प्रियाला म्हणते की आश्रमात 2 मुली आल्या आहेत. हे ऐकून प्रिया आता नागराजला म्हणते ही तर आपल्याला पहिलीच लॉटरी लागली आहे. तर आता प्रिया म्हणू लागते सायली आश्रममध्ये म्हणजे तुझा जीव आहे ना, आणि त्यात तुझा जीव गुंतलाय ना, मग हे आश्रमच आता तुझा जीव घेईल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.